कोरेगाव अद्भर मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जोश. भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमली कोरेगाव नगरी. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानुसार दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला कोरेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पावसाची पर्वा न करता गुरुवारी सकाळी सरस्वती विद्यालय ते शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान या मार्गावर भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी, युवक, एनसीसी कॅन्डिडेट्स, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, संतोषाबा जाधव, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषाबा जाधव, तालुकाध्यक्ष निलेश यादव, नगराध्यक्षा दीपालीताई महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली पार पडली. आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, कोरेगाव विकास आघाडी आणि कोरेगाव नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिकूल हवामान असूनही नागरिकांचा उत्साह क्षणभरही कमी झाला नाही. पावसाच्या सरी अंगावर झेलत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे कोरेगावच्या रस्त्यावर जणू राष्ट्रभक्तीचा महासागरच उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरस्वती विद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुहास गोळे यांनी प्रास्ताविक करत हर घर तिरंगा अभियानामागील उद्देश आणि स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर आमदार महेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी आपल्या खास शैलीत वातावरणात उत्साह निर्माण केला. पाऊस आम्हाला अडवू शकत नाही, राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी आपण सर्वांनी या पावसातही पुढे जायचे आहे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवणे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हा तिरंगा रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्य सरकारच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी राज्यभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरेगावातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला दिलेला प्रतिसाद अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण आज भव्य रॅलीद्वारे हुतात्मा स्मारकाकडे जात आहोत. प्रशासन, सर्व शाळांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, असेही आमदार महेश शिंदे म्हणाले. रॅली दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. अनेक विद्यार्थ्यांनी तिरंगा उंचावत घोषणा दिल्या. एनसीसी कॅन्डिडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला. युवकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत देशभक्तीचा संदेश दिला. पाऊस आम्हाला अडवू शकत नाही या भावनेने नागरिकांनी पावसाच्या सरींची पर्वा न करता रॅली पूर्ण केली. तिरंग्याच्या सन्मानासाठी आणि देशभक्तीची भावना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने कोरेगाव शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणखी द्विगुणित केला. या तिरंगा रॅलीत नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर विरकर, राजेंद्र वैराट, सागर बर्गे, रशीद शेख, नगरसेविका वनमाला बर्गे, संजीवनी बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, दीपक फाळके, केदार केंद्रे, संजय काटकर, प्रशांत संगपाळ, जवानसिंग घोरपडे, सुनील वाघ, सायली भंडारे, पल्लवी शिंदे, स्वाती पवार आदी पदाधिकारी व नागरिक तसेच शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद च्या जय घोषणांनी परिसर अक्षरशः भारावून गेला. मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानावर मात करत नागरिकांनी दाखवलेला राष्ट्रप्रेमाचा उत्स्फूर्त आविष्कार हा कोरेगावच्या देशभक्तीची साक्ष देणारा ठरला. पाऊस गेला पडून त्यांना खेळ भिजायला आवडते. पावसात त्यांच्या आनंदाचा क्षण आहे. असता उलट आई वडील म्हणतात तुम्ही भिजू नका, पण यांना आनंद वाटतो भिजायला. मी प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 ऑगस्टला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आणि राज्य सरकारच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर तिरंगा रॅलीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आयोजन करण्यात येतं.
त्याच्या पाठीमागचा उद्देश या राष्ट्राला ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे हुतात्मे त्या देशाच्या कामी आले, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करून आज या ठिकाणी आपण भव्य रॅलीने या ठिकाणी कोरेगावमध्ये जाणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. विशेषतः प्रशासनाचे, सर्व शाळांच्या प्रतिनिधींचे या ठिकाणी आभार मानतो. आणि मला वाटतं या पावसात आपण सगळ्यांनीच जावं, म्हणजे मुलं आनंदाने अजून खुश होतील. त्यांच्या म्हणणं नेते भिजत नाहीत आणि आम्हाला वाटतं भिजवलं जात आहे. काळजी करू नका, एका मिनिटात आम्ही पण पावसात येणार आहोत आणि आपलं राष्ट्रप्रेम आपल्याला दाखवून द्यायचे. पाऊस आम्हाला अडवू शकत नाही. भारत माता की
महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरा गैरण नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिराच्या टपाने. आणि हाच इतिहास सत्यात उतरवला, घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. गुजरात छत्रपती शिवरायाला त्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरासमान, ज्याचं छत्र म्हणजे आबाचं सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शिवशंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान. अजून एक मुलगी बोलतोय, बोला चला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला आणि त्याच इतिहासानंतर काही महापुरुषांनी प्रेरणा घेऊन आपला भारत स्वतंत्र केला आणि तोच भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला. आणि 15 ऑगस्ट 1947 यामुळं आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. आणि त्यामुळं इथं आमदार महेशदादा शिंदे, प्रियाताई बर्गे आणि बरेचसे मान्यवर आलेले आहेत. तर त्याचबरोबर त्यांनी आम्हाला इथं सरस्वती विद्यालयाला भेट दिली, आम्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पुन्हा नंतर आमच्या सरस्वती विद्यालयाची रॅली काढली, त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद. आणि यामुळं विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत होणार आहे, त्यामुळं खरंच त्यांचे खूप खूप मनापासून आभार. भारत देश इतका समृद्ध देश आहे की ह्या देशामध्ये कृषीप्रधान देश म्हणजे खूप शेतकरी आहेत आणि अशी रॅली प्रत्येक शाळेत निघाली पाहिजे. प्रत्येक वर्गात प्रत्येक मुलाला याची जाणीव झाली पाहिजे की माझा देश मला अभिमान आहे की मी या भारत देशात आहे. आणि महेश शिंदे, आपले आमदार महेश शिंदे साहेब, अख्खी जनता भिजते, सगळे भिजत आहेत. तर असा आमदार डोक्यावर छत्री घ्यायच्या ऐवजी सगळ्यांसमोर भिजत आले, त्याबद्दल धन्यवाद. आणि असा आमदार प्रत्येक तालुक्याला मिळो. माता की जय, जय भवानी, जय शिवाजी. आज आपण सगळे चिमुकले या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला या तिरंगा रॅलीत आपण सहभागी झालात. मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. आम्ही रोज प्रत्येक 15 ऑगस्टला आमचे स्वतःचे कपडे धुवायचो आदल्या दिवशी आणि तांब्यामध्ये कोळसा घालून इस्त्री करायचो आणि इस्त्री चांगली व्हावी म्हणून आधी खाली घडी घालून ठेवायचो. आता तुम्हाला त्याची गरज लागत नाही. हे आम्हाला दिवस आठवत आहेत आमच्या स्वातंत्र्याचे आणि अत्यंत आनंदानं हा स्वातंत्र्य दिवस साजरा करायचो. आज स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आपण सगळे एकत्र आलोय. पुढचे 3 दिवस देशभक्ती आणि देशासाठी बलिदान दिलेले सगळे हुतात्मे, त्यांचं चरित्र आपण सगळ्या तरुणांनी, आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलं पाहिजे. त्याच्यापासून आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा घेतली पाहिजे. हे राष्ट्र आपलं आहे. या राष्ट्रासाठी खूप जणांनी बलिदान दिलं, स्वतःचा आहुतीपणाला दिली, स्वतःच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवलं. परंतु या देशातली पारतंत्र्यात राहणारी जनता, त्याच्यावरती जुलमी ब्रिटिश राज्यवटीनं प्रचंड मोठा 150 वर्ष अन्याय केला. ही आमची मातृभूमी. या मातृभूमीमध्ये सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं. आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी ब्रिटिशांच्या परवानग्या घ्यायला लागायच्या. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती आपल्या संपूर्ण देशाची झाली होती. अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, या सर्व लोकमान्य टिळक असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, या सगळ्यांनी कणखर भूमिका घेतली. ही आमची भूमी आहे. ही भूमी ब्रिटिशांनी सोडलीच पाहिजे अशी भूमिका घेतली. काही लोकांनी अहिंसकदृष्ट्या आंदोलनं केली. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या माध्यमातून सशस्त्र क्रांती झाली आणि हा देश आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र करू शकलो. आणि त्याचा अभिमान म्हणून आज आपण या तिरंगा रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलं. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं
हजर झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पुढचे 3 ते 4 दिवस आपण स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या हुतात्म्यांनी हुतात्म्य पत्करलं, ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली, त्यांचं चारित्र्य आपल्या अंगी कसं बांधता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. विद्यार्थ्यांना आता घरी गेल्यानंतर आपल्या घरावरती तिरंगा लावायचा आहे. हे तिरंगे घेऊन, हे झेंडे घेऊन आपण आपापल्या घरी जायचं आणि हे झेंडे आपापल्या घरावरती फडकवायचे. 4 दिवस तिरंगा फडकवायचा. 4 दिवसानंतर हा तिरंगा काढून आपल्या कपाटामध्ये ठेवून द्यायचं. गोळे सर सॉरी साहेबांचा